ओके, ऐका. सो काय दिलं या प्रॉब्लेम मध्ये? 150 मीटर लॉंग ट्रेन इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. सगळ्यांना डिरेक्शन सिस्टीम माहित आहे. दिस इज ईस्ट, ते अपोजिट वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. बरोबर आहे ना? इज इट राईट? आता 150 मीटर लॉंग ट्रेन ट्रॅव्हलिंग फ्रॉम वेअर टू वेअर? ईस्ट टू वेस्ट. म्हणजे ही जी डिरेक्शन कुठं असणार 150 मीटर लॉंग ट्रेनची? ईस्ट टू वेस्ट. म्हणजे ट्रेन इज मुव्हिंग वेअर? लेफ्ट. विथ हाऊ मच वेलॉसिटी? 20 मीटर पर सेकंड. इज इट राईट? आणि ह्या ट्रेनची लेंथ किती आहे? 150 मीटर लॉंग ट्रेन आहे. इज इट राईट? बरोबर. आता बर्ड इज फ्लाइंग फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. म्हणजे बर्ड इथून स्टार्ट केला मोशन, बर्ड. मग या बर्डची वेलॉसिटी काय आहे? ईस्ट टू नाही, वेस्ट टू ईस्ट. म्हणजे राईट ना? 5 मीटर पर सेकंड. विचारलंय काय? हाऊ लॉंग बर्ड टेक टू क्रॉस द ट्रेन? हाऊ लॉंग बर्ड टेक टू क्रॉस द ट्रेन? मग ह्यामध्ये दोन्ही सुद्धा मुव्हिंग आहेत. दोन्ही सुद्धा काय आहेत? मुव्हिंग आहेत. त्यामुळं टाइम फाइंड करताना इन्स्टंटेनियस डिस्टन्स किती आहे दोघांमध्ये? 150. म्हणजे डिस्टन्स डिवाइड बाय काय करायला पाहिजे? आता कोण नाही, ऍव्हरेज नाही. ह्यामध्ये कोण क्रॉस करायला? बर्ड. बर्डची वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय फाइंड करायला पाहिजे? ट्रेन. म्हणजे डिस्टन्स. आता व्हीबी मायनस व्हीटी होईल का व्हीबी प्लस व्हीटी होईल? का प्लस होईल? बोथ आर मुव्हिंग इन विच डिरेक्शन? अपोजिट डिरेक्शन. बरोबर आहे ना? बरोबर आहे. व्हीबी प्लस व्हीटी होणार, कारण अपोजिट आहे. मग एस किती आहे? 150. व्हीबी 5 प्लस व्ही 20. म्हणजे 150 बाय 25. म्हणजे किती आला आन्सर? 6 सेकंड. कळाल सगळ्यांना? एव्हरीवन, ए बर्डला 6 सेकंड लागणार टू क्रॉस दॅट ट्रेन. गॉट इट एव्हरीवन?